देवमाणूसमधला अध्याय पुढील भागामध्ये फुलाबाई रडत असते. आपा म्हणतात, अगं काय झालं रडायला? ती म्हणते, अहो गोपाळला लई शोधले, तू कुठेच सापडत नाही आहे. आपा म्हणतात, सापडत नाही म्हणजे ती काय वस्तू आहे का? असेल इथं कुठंतरी, नाही तर दुकानात गेला असेल. तेवढे आजी म्हणते, बरं झालं मेला एकदाचा घरातून गेला, आता त्याला सापडू पण नका, सुंटी वाचून खोकला गेलाय. फुलाबाई म्हणते, माझा लेक सापडत नाही आणि यांचं काय चाललंय? आता आजी मुरका मारते. आपा म्हणतात, म्हातारे जरा शांत बसती का? फुलाबाई म्हणते, आता काय करायचं हो? लाली सगळ्यांची मजा बघत असते. आता घरात काय गोंधळ कमी होता का? तेवढ्यात आवाज येतो. आता लालीच्या पायाखालची जमीनच सरकते. सगळेच घाबरून बघतात. जामकर घरी येतात. ते ओरडतच. 2 बायकावाले देशमुख. आपा म्हणतात, आता इथं काय काम आहे तुमचं? जामकर म्हणतात, आमच्या पोलीस स्टेशनला हाग लागली आहे. हाग म्हटल्यावर सगळेच बघायला लागतात. आपा म्हणतात, त्याचा आमच्याशी काय संबंध आहे? जामकर म्हणतात, गोपाळ नावाचा टेलर. आता लाली घाबरून बघायला लागते. जामकर विचारतात, कुठं येतो? फुलाबाई रडत म्हणते, माझा लेक नाही घरात. जामकर म्हणतात, नेमकी वेळा गायब होतो हा गोपाळ नावाचा टेलर. आपा म्हणतात, काय म्हणायचं काय तुम्हाला? जामकर म्हणतात, पोलीस स्टेशनला आग लागली आहे आणि माझा दाट संशय आहे की ती आग गोपाळ नावाच्या टेलरनीच लावली. फुलाबाई रडत नाही म्हणून मान हलवते, पण लाली मात्र आता चांगलीच अडकते. आपा म्हणतात, हे तुम्ही कसं सांगू शकता? जामकर म्हणतात, 2 बायकाचे देशमुख, मी सगळं सांगू शकतो आणि शोधूनही काढू शकतो. शोधून काय, शोधूनच काढले म्हणूनच इकडं आलोय. आपा म्हणतात, आधीच त्या गोपाळचा पत्ता नाही आणि काय तर म्हणे गोपाळने आग लावली. लाली म्हणते, खरंच जामकर साहेब, हे घरात नाही आहे. जामकर म्हणतात, घरात नाही म्हणजे कुठे गेला? रणजी म्हणते, माहीत नाही हो, रात्रीपासून गायब आहे. आता लालीला आठवतं रात्री झालेला प्रसंग. लाली आता गोपाळला एका गाडीमध्ये टाकते. जामकर गेल्यानंतर ती हळूच त्याला बाहेर काढते. खरं तर तिला वाटत असतं की गोपाळ बेशुद्ध झाला, पण नंतर मात्र ती नाकाजवळ हात नेते आणि जे काय घडतं ते चला तर बघूया. गोपाळ पोलीस स्टेशनमध्ये येतो. हवालदार विचारतात, कोण रे तू? तो पेस्ट कंट्रोल पोलीस स्टेशनमध्ये साहेबांनी सांगितलं. हवालदार म्हणतात, एवढा उशिरा? तो हो, साहेबच बोलले होते की उशिरा ये. ते म्हणतात, ठीक आहे, आवर पटकन. आता गोपाळात जातो आणि सगळीकडे मारत असतो आणि म्हणतो, ह्याचा रॉकेलसारखा कसा वास येतो? पण तरी पण तो सगळ्यावर मारत असतो आणि मनात म्हणतो, माधुरीचे 20 लाख मला शोधून काढावंच लागणार आणि त्यासाठी फिंगरप्रिंट्स पाहिजे, म्हणजे माधुरीच्या पैशावरचे फिंगरप्रिंट्स आणि ह्यावरचे हे मॅच होतील. तो आता फाईल शोधत असतो. तेवढ्यात हवालदार येतो आणि म्हणतो, काय शोधतोय? गोपाळ म्हणतो, काहीच नाही, हे बाजूला करत होतो. याच्या खाली पण मारावं लागेल ना? त्यानंतर ठीक आहे, आवर पटकन. पण का रे, याचा रॉकेलचा कसा वास येतो? गोपाळ म्हणतो, ते मार्केटमध्ये नवीन औषध आलं आहे, त्यामुळे पाली झुरळ सगळेच किडे मारतात. त्यानंतर ठीक आहे, उरक पटकन. तो आता निघून जातो आणि गोपाळ पुन्हा फाईल शोधत असतो आणि आता ह्यावेळेस खरंच त्याला फिंगरप्रिंटची फाईल सापडते. तेवढे हवालदार येतात आणि म्हणतात, कपाटात काय करतोय? नक्की कोण आहेस तू? गोपाळ कपाटातल्या आता सगळ्याच फाईल काढतो आणि टेबलवर ठेवतो. आवाज बदलत म्हणतो, ते कपाटात पण मारायचं होतं ना, म्हणून काढतोय. त्यानंतर ठीक आहे, आवर पटकन. पण याचा रॉकेलसारखा कसा वास येतो? गोपाळ म्हणतो, ते तुम्हाला सांगितलं ना, मार्केटमध्ये नवीन औषध आलंय. हे सगळं खिडकीतून लाली बघत असते. आता गोपाळ बाहेर पडतो. मागे बघत बघत पुढे चाललेला असतो. तेवढ्यात जामकरची गाडी येते. जामकर खाली उतरतात आणि आत जायला लागतात. आता दोघांचीही टक्कर होते. जामकर त्याच्याकडे बघत म्हणतात, कोण आहेस तू? तो म्हणतो, ते पेस्ट कंट्रोलवाला. जामकर म्हणतात, काय? तुला उशिरा यायला सांगितलं तर एवढा उशिरा आलास? मग झालं का काम? तो म्हणतो, होय साहेब. ते बघत म्हणतात, तुला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय, चल चेहऱ्यावरचा मास्क काढ. गोपाळ म्हणतो, संपलं, आता सगळंच संपलं. ह्या जामकरने मला पाहिलं ना, हा सोडणार नाही. जामकर म्हणतात, काय म्हणतो मी? चेहऱ्यावरचा मास्क काढ. आता गोपाळ मास्क काढणार. तेवढ्यात लाली इकडे काडी टाकते आणि सगळे पोलीस मोठ्याने ओरडायला लागतात, आग आग. आता जामकर आतमध्ये धाव घेतात. सगळेच आग विझवत असतात. आता जामकरला अचानक आठवतं ते पेस्ट कंट्रोलवाल्याशी त्यांची टक्कर झालेली. ते म्हणतात, म्हणजे तोच होता, आणि ओरडतात, बघा त्याला, पकडा. गोपाळ मनात म्हणतो, कुणी आग लावली असेल, म्हणजे
नक्कीच कुणीतरी पाळतीवर आहे, ज्याने माधुरी श्यामलचा खून केला. तेवढ्यात त्याला एक जण पळताना दिसतो. लाली जोरात पळत असते. आता गोपाळ बॅग खाली ठेवतो आणि तिचा पाठलाग करतो आणि जामकर म्हणतात, ए चला गाडी काढा. आता ते गोपाळचा पाठलाग करत असतात. गोपाळ पळता पळता अखेर गाडीसमोर येतो. त्याला उडवण्यासाठी जामकर गाडी रेस करतात, पण गोपाळ मात्र उडी मारतो आणि पळून जातो. आता जामकर पुन्हा पाठलाग करतात आणि एका क्षणी गोपाळ त्यांच्या हातात येतो, पण त्यामधून पण तो अलगद सुटतो आणि लालीचा पाठलाग करायला लागतो. लाली आता खाली धडपडते आणि गोपाळ तिच्या मागे उभा राहतो आणि म्हणतो, आता जागीच थांबा, नाहीतर इथंच गाडीन. आता मला नीट सांगायचं कोण आहेस तू, नाहीतर नाक जीवाला मुकशील. लाली मनात म्हणते, ह्यांना मी सांगितलं नाही ना, खरंच हे मला मारतील. आता माझ्याकडं दुसरा पर्यायच नाही. तेवढ्यात गोपाळ तिच्या तोंडावरचं काढायला लागतो. लाली एकदम उठते आणि हातातली धूळ त्याच्या डोळ्यात फेकते. गोपाळ डोळे दाबतो आणि लाली पळ काढते. आता थोड्याच वेळेस जामकर पण तिथे पोचतात. आता गोपाळ, जामकर आणि लाली यांच्यामध्ये सारखी पळापळ सुरू होते. लाली आता हळूच काठी घेऊन येते. गोपाळ पाठमोरा लपलेला असतो. लाली त्याच्या डोक्यात काठी घालते. आता गोपाळ ओरडतो, डोकं पकडतो आणि खाली कोसळतो. तो आता बेशुद्ध होतो, पण लालीसमोर जामकर पिस्तूल घेऊन उभे असतात. पण लाली कशीबशी त्यामधूनही सुटते आणि गोपाळला पण सोडवते. जामकर पाठलाग करायला लागतात, पण लाली मात्र वर एका गाडीमध्ये लपून बसते. तेवढ्यात हवालदार ओरडतो, साहेब इकडे कुणीतरी पळालंय. जामकर आता गाडी काढतात आणि तिकडे धाव घेतात. ते खूप शोधाशोध करतात. हवालदार म्हणतात, साहेब पळाला. पोलीस स्टेशनमधलं कळल्यानंतर सदा धावतच येतो. तो आता बघतो तर सगळेच जळालेलं असतं, फिंगरप्रिंट्स पण. तो आता डोक्यालाच हात लावतो आणि म्हणतो, पण ही आग लागलीच कशी. आता हवालदार सांगत असतात. तेवढ्यात जामकर पळत येतात आणि कपाटाकडे बघतात. सदा म्हणतो, साहेब फिंगरप्रिंट सगळेच जळाले. हे बघा ना, हे ग्लास ते ठेवले त्यावरचे पण जळाले. पण साहेब हे कुणी केलं असेल. जामकर म्हणतात, पेस्ट कंट्रोलवाला. खरा तर तो नसणारच, ह्या गावातील कुणीतरी एक आहे. आता आपल्याला कळालं की श्यामलचा खून ह्या गावातल्या एकानेच केला आहे आणि तो कोण आहे हे लवकरच शोधून काढू. तेवढ्यात काही गावकरी एका मुलाला घेऊन येतात. जामकर म्हणतात, कोण आहेस तू. तो साहेब मीच, पेस्ट कंट्रोलवाला. तुम्ही सांगितलं ना ते वेळेला चालू. जामकर म्हणतात, पेस्ट कंट्रोलवाला. तो होय. एका अज्ञात व्यक्तीने माझ्यावर अचानक हल्ला केला आणि मी अचानक बेशुद्ध झालो. जेव्हा शुद्धीत आलो त्या पेस्ट कंट्रोलचे कपडे आणि औषधं सगळेच गायब झालेले होते. हे ऐकल्यानंतर जामकरला खूप राग येतो. आता बघूया पुढील भागात काय घडतं ते. चला तर असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.